My name is Daniel Winter, and I'm the president of Danfoss Power Solutions. I'm here in India, in Pune today, because we were celebrating the groundbreaking ceremony of our third manufacturing location in Talegaon. This is an investment that we are doing in order to serve our customers locally. We are investing in a 7-acre piece of land. We will be doing a phased investment in office space. We are building a manufacturing area of in total 27,000 square meter, and room for further investments also to expand over the next coming years. We are also investing in technology, so we will be establishing what we call a advanced development center. This is basically, you can say, test track for our customer vehicles, so that we can showcase our technology, that we can improve technology, and we can reduce time to market with our innovation and development projects together with our customers. अनिल घेगडे, मी डॅनफॉस पॉवर सोल्युशन्समध्ये सिनियर डायरेक्टर आहे. आज आम्ही तळेगाव येथील आमच्या तिसऱ्या नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा भूमिपूजन केलं. हा प्लांट 44 एकरमध्ये पसरलेला असेल. आम्ही त्या 3 ते 4 फेजेसमध्ये याच्यामध्ये काम करणार आहोत. पहिल्या फेजमध्ये 27,000 स्क्वेअर मीटरमध्ये आम्ही पहिला प्लांट बनवणार आहोत. हा प्लांटमध्ये याच्यासोबतच अत्याधुनिक नवीन संशोधनासाठी अतिशय उपयुक्त असे ॲडव्हान्स डेव्हलपमेंट सेंटरसुद्धा सुरू होईल, जे की भारतातले पहिले आणि स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी सेंटर असेल. आम्ही मगरपट्टा येथे आमच्याकडे आज 500 इंजिनियर्स आहेत, आणि ते भारतातल्या नाही परंतु जगभरातले खूपच अवघड प्रश्न जे आहेत मशिनरीज आणि आमच्या कस्टमर्सचे, ते सॉल्व करायचा प्रयत्न करत आहेत. जवळजवळ 1,000 कोटी युरोजची गुंतवणूक आम्ही पुढच्या काही वर्षांमध्ये इथे अपेक्षित आहे. आणि पुण्यामध्ये हा आमचा तिसरा प्लांट लवकरच पुढच्या वर्षी या वेळी सुरू झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. किती रोजगार वाढतील यामध्ये? रोजगारावरती आत्ता आम्ही कमेंट नाही करत आहे, कारण ते सगळं दररोज वर्कआउट करतो आहे. सो रोजगार किती तयार होईल ते आम्ही आत्ता डिक्लेअर नाही करणार, परंतु पुढच्या वर्षी जेव्हा आपण पुन्हा भेटू, जेव्हा आम्ही उद्घाटन करू, तेव्हा रोजगार आम्ही नक्कीच बोलू. पूर्ण क्षमतेने कधीपासून सुरू होईल प्लांट हा पुढच्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा आमचा प्लॅन आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कसा रोल वाटतो? मला वाटतं इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सरकारचा सपोर्टचा, जसं आम्ही सांगितलं, हा आमचा तिसरा प्लांट आहे पुण्यामधला, आणि एका शहरात आम्ही एक तिसरी जवळजवळ 1,000 कोटीची नवीन गुंतवणूक करतोय. याचाच अर्थ असा आहे की मग ते लोकल सरकार असो, लोकल आमचे सप्लायर्स असो, कॉन्ट्रॅक्टर असो, आम्हाला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि अजूनपर्यंत आम्हाला खूपच चांगलं सहकार्य लोकल इकोसिस्टममध्ये मिळालेलं आहे.